हाय, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. तेल चांगलं तेल तापलं की त्याच्यामध्ये बटाटे टाकायचा. बटाटे टाकले की ते चांगले शिजूस्तवर वाफेवरती ठेवून द्यायचे कमी गॅसवर बटाटे चांगले शिजले की त्यात शिमला मिरची, थोडेसे बारीक कट केलेले गाजर, तुम्हाला जेवढे गाजर लागते तेवढे टाकायचे. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाकायचे. मग त्यानंतर वटाणा टाकायचा. वटाणा टाकला की जास्त वेळ ते 5 ते 10 मिनटं ते वाफेवरती शिजवून घ्यायचे. मग थोडेसे आपल्या घरात काजू टाकून द्यायचे. काजू टाकले की 5-10 मिनटं परत ते वाफेवरती सगळे व्हेज शिजवून घ्यायचे. त्यानंतर आपण बारीक कट केलेले पनीर टाकले की ते बी थोडा वेळ परतू सगळ्या भाज्या एकत्र एकजीव करून घ्यायचा. एकजीव करून झाल्यावर त्यानंतर सगळ्यात शेवटी मी थोडासा अर्धा कांदा टाकलेला आहे. त्यानंतर मीठ टाकायचं. मीठ टाकले की परत 1-2 मिनटं ते शिजवून घ्यायचे. शिजवून घ्यायचं. मीठ टाकले का सगळा व्हेजेचा एकजीव होतो. त्यानंतर 5 मिनटं परत वाफेवरती मी ठेवून दिले. मग नंतर व्हेज सगळे साईडला काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला व्हेज भाजीचा गिरवी काढायची आहे. मग कढईमध्ये 1-2 मिरच्या, बारीक कट केलेला कांदा, मग गाजर नाही सॉरी 2 पाकळ्या काजू टाकायचे. काजू टाकले की ते चांगला लालसर, लय लाल पण नाही आणि लय पांढरा पण नाही, अशा प्रमाणे तो परतून घ्यायचा. परतून घेतला की साईडला मिक्सीच्या जारमध्ये काढून घ्यायचा आणि त्याची गिरवी करायची. मग मसाले घ्यायचे. गरम मसाला, धनिया पावडर, हळदी पावडर, पनीर मसाला, मिर्च पावडर एवढे मसाले घेतलेले आहे. मग एका पॅनमध्ये गिरवी गरम तेलात टाकून द्यायची. मग ती 5-10 मिनटं शिजवून घ्यायची. शिजवून घेतली की चांगली लालसर होईस्तोवर शिजवून द्यायची. मग मीठ टाकायचं. मीठ टाकलं की आपण जेवढे मसाले काढले तेवढे टाकून द्यायचे आणि मिक्स करायची. मिक्स केले की त्यात सगळे व्हेजेस टाकून द्यायचे. नंतर व्हेज टाकले की मग ते परतू घ्यायचे. आता मी व्हेज टाकले आहे आणि त्यात परतून घेते. मग मी कोमट पाणी टाकलेलं आहे. मग त्याने आपल्या भाजीला चांगली तरी येते आणि उकळी पण लवकर येते. आणि आपली भाजी झटपट झालेली आहे. खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय.